नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये. मैत्रिणींनो, आपण काढणार आहोत मकर संक्रांती विशेष सुंदर अशी लेडी रांगोळी. तर ही रांगोळी आपण 4 ते 4 ठिपक्यांपासून तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण 4 ते 4 ठिपके अगोदर काढून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी बघतोय आणि खूप कमी ठिपके आपण इथे वापरले आहेत. ठिपक्यांपासून ही रांगोळी काढायला एकदम सोपी आहे. तर बघूया. बघा, यासाठी आपण हे 4 ते 4 ठिपके इथे अगोदर काढून घेतलेले आहेत. रांगोळी काढण्यासाठी मी इथे फेविकॉल बॉटलचा वापर करत आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये जे मिळते ते पण तुम्ही इथे वापरू शकता. बघा, असं आपण हे ठिपके गोलाकारमध्ये जोडून घेतलेले आहेत अगोदर. आता याच्यामध्ये परत एक छोटासा असं सर्कल काढून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने आपण हे जोडून घेतलेलं आहे. बघा, याच्यानंतर या जुड्यापासनं आता हा जो आहे सर्कल शेप, आपण हा आपलं डोकं काढलेलं आहे आपल्या लेडीचं आणि हे जुडा आहे. आता या जुड्यापासून आपण बरोबर अशी थोडीशी लाईन कर्व करायची आहे. इकडचा आणि इकडचा ठिपका आपण त्याच पद्धतीने अगोदर जोडून घेऊया. बघा, या पद्धतीनेच असं जोडून घ्यायचं आहे सुरुवातीला. आता हे 3 ठिपके आपल्याला सरळ या पद्धतीने सरळ लाईन घ्यायची आहे आणि ते जोडून घ्यायचे आहे. बघा, त्याच्यानंतर इथून आता थोडीशी अशी कर्व लाईन घ्यायची आहे आणि हे खालचे ठिपके पण आपल्याला सरळ जोडूनच घ्यायचे आहेत. हे बघा, पद्धतीने थोडीशी कर्व करायची लाईन आणि ही रांगोळी तुमच्या मुली सुद्धा आरामात काढू शकतात. आणि आता बघा, ही लाईन थोडीशी अशी आपल्याला तिरपी घ्यायची आहे दोन्ही साईडची. पण आपण हा आपल्या रांगोळीमधील लेडीचा साडीचा पल्लू आपण इथे असं काढत आहोत आणि असं जोडून घ्यायचं आहे. बघा, त्यानंतर आपण याच्यावर डिझाईन पण करणार आहोत, पण अगोदर आपण जोडून घेऊया. त्यानंतर या पद्धतीने बरोबर या ठिपक्यापर्यंत लाईन घ्यायची आहे आणि ते आपण हात बनवणार आहोत. परत त्याला जोडून आपल्याला असं अजून एक लाईन घ्यायची आहे. या पद्धतीने आपण तळवा काढून घेतलेला आहे इथं हाताचा. बघा, या पद्धतीने आपण या साईडला असं तळवा काढून घेतलेला आहे. आता परत हा दुसरा ठिपका आता आपल्याला ही लाईन अशी या डॉट पासून तिरपी पदरापर्यंत जोडून द्यायची आहे. परत याला जोडून एक अशी तिरपी लाईन काढून घेऊया आणि आता बरोबर आपण या पद्धतीने गोलाकार शेपमध्ये जोडून घेतलेला आहे. बघा, आणि या साईडला आपण
त्याच्यानंतर या हातामध्ये आपण ताट दाखवणार आहोत हळदी कुंकाचं. सुरुवातीला अगोदर असंच आपण ताटाचा आकार तसं काढून घेऊया टोकरीसारखं. आता आपण रांगोळीमध्ये रंग भरून घेऊया. हा आपण इथे ब्लाऊजचा गळा दाखवलेला आहे. हे आपण डिझाईन काढली आहे ब्लाऊज वरती. ते मागच्या साईडने दाखवतोय. या पद्धतीने आपण डिझाईन केलेली आहे. आता आपण साडीमध्ये निळा रंग वापरत आहे मी. तुम्ही हळदी कुंका दिवशी ही रांगोळी किंवा मकर संक्रांती दिवशी पण ही रांगोळी तुम्ही अंगणामध्ये किंवा हळदी कुंकू जर असेल तर आपण जिथे हळदी कुंकू करणार आहोत कॉर्नरला ही रांगोळी खूप छान दिसेल. आणि थोडीशी त्याच्यासोबत अजून आपण काही जर सजावट केली तर ही रांगोळी खूप उत्तम तिथे दिसेल. तर नक्की काढून बघा. आता पदरामध्ये पण आपण रंग भरून घेऊया. आता आपण पदरावरती पण थोडीशी डिझाईन करायची आहे. तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये सेम तशीच लाईन करून घेतली आहे परत आतमधून. आणि याच्यामध्ये आपण बॉर्डरला परत लाल रंग वापरणार आहोत. या पद्धतीने त्याच्यावरतीच लाल रंग आपण परत भरून घेऊया. अशा पदरावरती आपण पद्धतीने डॉट टाकून डिझाईन काढणार आहोत. याच्या नंतर या डॉटला असं बोटाने प्रेस करून घेऊया अगोदर. त्याच्यानंतर हे बघा माचीसची काडी वापरायची आहे. त्याच्या साहाय्याने या डॉटला फक्त असं खाली साडीला असं गोंडे दाखवतोय आपण. या पद्धतीने खाली पल्लूला डिझाईन केलेली आहे. आता या साडीमध्ये पण डिझाईन करूया. तर याच्यामध्ये मी अशी गोल गोल ही काडी फक्त अशी फिरून घेत आहे बघा. अशी डिझाईन काढत आहे मी त्याच्यात. साडीवरती खूप सुंदर दिसते मैत्रिणींनो ही रांगोळी. तर नक्की या मकर संक्रांतीला
काढून बघा. पदरावरती पण आपण तशी सेम डिझाईन काढणार आहोत. फक्त आपल्याला ही काडी अशी गोलाकार फिरून घ्यायची आहे. बघा, याच्यानंतर आपण केसांमध्ये इथे डोक्यावरती ब्लॅक रंग आहे तो भरून घेऊया. आणि खालच्या जोड्यामध्ये पण. आता याच्यामध्ये बघा अशी अगोदर एक सरळ लाईन ओढायची. इकडचे आपण केस दाखवतोय इकडच्या इकडे, आणि असं मध्ये आपण बांग दाखवत आहोत. या पद्धतीने आपण केस दाखवले आहेत बघा, जवळून व्यवस्थित दिसेल. त्यानंतर या जुड्यामध्ये पण असं सर्कल फिरून घेऊ आपण. त्यानंतर आता या जुड्यावरती आपण काय करणार आहोत, असे डॉट टाकणार आहोत. तुम्ही याच्यासाठी अशी बॉटल वापरा, खूप सुंदर आणि मस्त रांगोळी काढता येते त्याने. या पद्धतीने आपण काय केलं आहे, डॉट डॉट देऊन घेतले आहेत त्यालाच. आणि आता याच्यावरती या पद्धतीने आपण इथे गजरा दाखवला आहे बघा. त्यानंतर आपण हे जे ताट काढलं आहे त्याच्यामध्ये अगोदर रांगोळी टाकून घेऊया. त्याच्यामध्ये मी इथे ताटामध्ये पिवळा रंग टाकते अगोदर. रंग टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर असं आपलं इथे तिळगुळ मी दाखवत आहे. काही याच्यामध्ये असं कलरचे पण दाखवूया. बघा, लाल आणि पिवळा रंग आपण तिथे टाकलेला आहे. असं आपण इथे हळदी कुंकाचा एक टिपका ठेवला आहे त्याच्यामध्ये.
हा स्किन कलरचा रंग पण थोडीशी ऑरेंज रांगोळी पिवळी टाकायची आहे थोडी त्याच्यामध्ये आणि पांढरा रंग मिक्स करून बनवू शकतो नसेल तेव्हा. अशा आपण इथे हिरव्या रंगाच्या अशा बांगड्या दाखवल्या आहेत बघा. बघा या पद्धतीने सुंदर अशी ही रांगोळी तयार झाली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही असं गजरा पण त्याच्यासोबत काढू शकता. हे जे 2 डॉट राहिलेले आहेत ते आपण काढून टाकायचे आहेत. बघा या पद्धतीची सुंदर अशी ही रांगोळी आपली तयार होते बघा. खूप सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी तयार करू शकतो. सुंदर ही रांगोळी दिसत आहे. खूप सोप्या पद्धतीने मैत्रिणी ही रांगोळी तयार होते. तर या 2 साईडला बघा आपण 2 बांगड्या ठेवणार आहोत. आपण त्याला अजून डेकोरेट बनवण्यासाठी या पद्धतीने मी दोन्ही साईडने बांगड्या ठेवल्या आहेत. त्याच्यामध्ये मी हे पान आहे ते ठेवलं आहे हळदी कुंकाचं आणि एका साईडने इथे नथ ठेवली आहे बघा. रेडीमेड जी नथ आहे ते मी ठेवली आहे. तुम्ही अशी वेगवेगळी सजावट या रांगोळीसोबत करू शकता. बघा याच्या साईडने तुम्ही या पद्धतीने डॉट डॉट टाकून घेतले आहेत मी. बघा या पद्धतीने याच्यावरती असे तुम्ही खूप साऱ्या पद्धतीने याला वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकता. याच्यामध्ये
इथे मी लाल रंग टाकला आहे आणि त्याच्याखाली हळदी कुंकू विशेष आहे, त्यामुळे इथे हळदी कुंकू मी टाकून घेतले आहे. आता या बांगड्यांमध्ये पण तुम्ही याच्यामध्ये लाल रंग मी टाकला आहे या साईडच्या. या साईडने आपण इथे तुम्ही अगोदर रंग टाकून घ्यायचा आहे. माझ्या आत्ताच डोक्यात आली कल्पना. तुम्ही त्याच्यानंतर हे वस्तू आपण याच्यावर ठेवू शकतो. बघा या पद्धतीने सुंदर अशी रांगोळी तयार होते. रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.